आकाशवाणी केंद्र नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण जीवन प्रवास लेखकाचा या विषयावर मराठी साहित्यातील कथा, कादंबरीकार आणि ललित लेखन करणारे डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोते मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आपण नेहमी अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीवर आधारित असलेला कार्यक्रम जो अमृत कलश या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित केला जातो. आता ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, आपुलकी, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण, त्यांचा आधार, शांत आणि समाधानी जीवन आणि आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना व्यक्त तर करतातच, जे त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त करतात, असे हे ज्येष्ठ नागरिक. तर श्रोते हो, आज मला एक कविता आठवते आहे जी शालेय जीवनात आम्हाला होती मराठीच्या बालभारती पुस्तकात. कारण आजचे व्यक्तित्व म्हणजे मराठी लेखक ज्यांनी मराठी विषयात बरेच काही कार्य केलेले आहे. त्यांचा मराठी विषयात PhD सुद्धा झालेली आहे. तत्पूर्वी मला ही मराठीतील कविता म्हणावीशी वाटते, तर ऐका तर श्रोते हो. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित, ज्ञानोबांची, तुकयाची, मुक्तेशाची, जनाईची, माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची, यारे यारे अवघे जण हाक माय मराठीची, बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची, डफ तुण तुणे घेऊन उभी शाहीर मंडळी, मुजऱ्याची मान करी वीरांची ही माय बोली. अमृत कलश या कार्यक्रमात नागपूर येथील प्रसिद्ध लेखक आणि मराठी वाङ्मयात दिग्गज असलेले डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. आपलं व्यक्तिमत्व म्हटलं तर कार्यक्रमात इतकं मोठं आहे लेखकाच्या दृष्टिकोनातनं की शब्द कमी पडतात. हो. छोटस एक मराठीतलं एक शब्दांकन आम्हाला अजून आठवतं. माझ्या मराठीची कौतुके सांगू किती शब्दात, ते शब्द मजला पडतील अपूर्ण सारेच निशब्द. वा वा वा. तर मराठी विषय म्हटला तर आपल्या मायबोलीचा, आपल्या महाराष्ट्राची समृद्ध असलेली अशी भाषा म्हणजे आपली मराठी. बरोबर आहे. आणि अर्थातच हा कार्यक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणी केंद्रावरनं प्रसारित होणार आहे. वा. आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करणार आहेत. वा, छानच. तर सर, नेहमीप्रमाणे अमृत कलश या कार्यक्रमात आपण लहानपणापासून सुरुवात करतो. म्हणजे अर्थात आपल्या लहानपणापासून. अगदी अगदी अगदी. आपला जन्म कुठे झाला, आपलं बालपण कुठल्या शहरात घडल्या गेलेलं आहे, तसेच आपल्या आईवडिलांचं नाव, ते काय करीत होते, याबद्दलची संक्षिप्त माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा. नक्की. मी डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे. वडिलांचं नाव केशवराव शोभणे आणि आईचं नाव ताईबाई शोभणे. मी एका खेड्यात जन्मलो. हे खेड 2000 लोकसंख्येचं होतं. 500 गावांचं खरसोली नावाचं हे खेड. हे खेड नागपूर पासून 100 किलोमीटरवर नरखेड तालुक्यात आहे. तिथे माझा जन्म झाला. माझं प्राथमिक शिक्षणही तिथेच झालं. त्यानंतर शालांत शिक्षणानंतर मी नरखेडच्या श्री पंढरनाथ महाविद्यालयामध्ये BA पर्यंतचं शिक्षण घेतलं. वयाची 20 वर्षे मी या गावात काढली. माझ्या गावाला लागूनच अतिशय छान नदी होती याकरता की आता त्या नदीचं रूप पूर्णतः बदललेलं आहे. अच्छा. तर त्या नदीच्या काठी हे गाव बसलेलं नाही म्हटलं तरी कळत न कळत संस्कार आणि परिणाम एकूणच माझ्या व्यक्तिमत्वावर झाला. त्या वातावरणाचा एक कळत न कळत परिणाम माझ्या बाल मनावर, संस्कारक्षम मनावर त्यावेळेला होत होता आणि त्यातूनच माझं एक व्यक्तिमत्व घडत होतं. वयाच्या 13व्या वर्षी 7व्या वर्गात असताना मी एक छोटंसं नाटुकलं लिहिलं आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून ते नाटुकलं बसवलं, त्याचा प्रयोग केला आणि तो प्रयोग गाई म्हशी बांधायच्या गोठ्यात केला. अच्छा. हा. तो नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी आमचं मनापासून कौतुकच केलं, पण
पण त्यांना जाणवलं की रवींद्र शोभणे या मुलामध्ये काही लेखन गुण आहेत. त्याच्या पाठीमागे असलेलं ही जी पुण्याई आहे, ही पुण्याई फार मला महत्वाची वाटते. फारच छान सर. तुमचं शिक्षण म्हणजे BA पर्यंत झालेलं. हो. आणि ते पण तुम्ही खरसोली या गावी केलेलं आहे. हो हो हो. नरखेड तालुका, नागपूरमध्ये. अगदी अगदी अगदी. पण मग त्यानंतरचं पलीकडचं शिक्षण आपण कुठे घेतलं? नरखेडला मी नरखेडच्या कॉलेजमध्ये BA झाल्यानंतर मग माझ्यासमोर प्रश्न होता की आता मी काय करावं, कारण की घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती, नाजूक अशीच होती. आणि दुसरं सांगायला हरकत नाही की मला लहानपणापासून कपडे शिवण्याचा एक छंद होता. अच्छा, हा तर वेगळाच छंद आहे. हा, मी कपडे शिवत होतो, त्यातून खर्च सुद्धा मी भागवत होतो. आणि मग मी नागपूरला आलो आणि इथे मग टेलर्सच्या दुकानामध्ये काम करत मी पुढे शिकायचं ठरवलं. सीताबर्डीला मी मॉरिस कॉलेजच्या हॉस्टेलला राहत होतो आणि तिथेच मी मराठीमध्ये MA ला ऍडमिशन घेतली. आणि मला शिकवणारे जे प्राध्यापक होते त्यापैकी एक होते कविवर्य ग्रेस उर्फ माने गोडघाटे. अच्छा. त्यांच्या कवितांचा प्रभाव माझ्या मनावर त्याच्या आधी सुद्धा अतिशय खोलवर पडला होता. एक सांगायला हरकत नाही की नरखेडला असताना, म्हणजे मी BA च्या दुसऱ्या वर्षाला असताना एक कादंबरी मी लिहिली होती, प्रवाह नावाची. अच्छा. त्यावेळेला ती आणि आता सुद्धा ती मला कच्ची वाटते. त्याच्यानंतर मी पुनर्लेखन केलं, नंतर ती चांगली झाली, हा भाग आला हिदा. पण त्यावेळेस ते कच्चं लेखन होतं, पण वाचनाचा संस्कार माझ्यावर इतका होता आणि लेखनाची उर्मी इतकी आतून भरून येत होती की त्या बळावर मी प्रवाह ही कादंबरी लिहिली. आणि ती कादंबरी लिहिल्यानंतर ती जेव्हा वाचकांपर्यंत पोहोचली त्यावेळेला दोन गोष्टीची मला प्रचिती आली. पहिली म्हणजे कादंबरीसारखा एक दीर्घ असा कथा प्रकार किंवा कथात्मक प्रकार मी हाताळू शकतो. अतिशय छान सर. त्यावेळेस तुमचं वय किती असेल सर? 18-19 वर्षाचं वय असावं त्यावेळी आम्ही कादंबरी लिहिली तेव्हा. पण त्याच्या आधीपासून एक 7-8 वर्ष त्याच्या आधी मी वाचन करायला लागलो आणि भरपूर वाचन करत होतो. जवळजवळ 200-250 पानाचं पुस्तक एका दिवसात वाचून काढत होतो. तुमचं पुढचं शिक्षण जे आहे, हो, तुम्ही डॉक्टरेट सुद्धा केलेलं आहे आणि ते पण मराठी वाङ्मयात. बरोबर आहे. तर हे डॉक्टरेट करण्याचं तुमच्या मनामध्ये केव्हा आलं की आपण PhD करावी? माझ्या घरी दुकान होतं, किराणा दुकान छोटंसं. अच्छा. आणि त्या किराणा दुकानामध्ये एक रद्दी पेपर यायचे, म्हणजे आपण ज्या रद्दीमध्ये सामान बांधून ग्राहकांना देतो. कुठेतरी कधीतरी एक बातमी मी कुणाची तरी वाचली होती, ह्यांनी PhD केली आणि त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. त्यावेळेला मी 7वीत वगैरे असावं. अच्छा. आणि एक नकळतपणे माझ्या मनावर असा तो एक परिणाम झाला, त्याचा किंवा प्रभाव पडला की नाही आपण सुद्धा आयुष्यात कधीतरी PhD करावी. माझ्या PhD साठी मला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अना देशपांडे लाभले. अना देशपांडे मराठी साहित्यातले एक फार मोठं नाव, ज्यांनी एक हाती एक टाकी मराठी साहित्याचा, प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याचा इतिहास देऊन काढला. मराठीमध्ये कादंबरीकार शिना पेंडसे या विषयावर तत्कालीन नागपूर विद्यापीठाची PhD मिळाली आणि माझ्या नावापुढे डॉक्टर हे नामाभिधान लागलं. मला सिनियर कॉलेजचा इंटरव्ह्यू द्यावा लागला आणि त्यामध्ये मी सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. मग आपलं जे लेखनाचं कार्य हो आणि मराठी साहित्यात म्हणजे मराठीमध्ये हो पदवी घ्यायची हो आणि मराठी विषयातच MA पण करायचं आणि उच्च शिक्षण म्हणजे PhD, हो ते झाल्यावर तुम्हाला नोकरी पण मिळाली. बरोबर. तर नोकरी आपल्याला प्राध्यापक म्हणून कुठल्या क्षेत्रात मिळाली, कुठल्या कॉलेजला वगैरे मिळाली? धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये मला तत्कालीन त्यावेळेसचे प्राचार्य यावा वडसकर यांनी ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी दिली. तर नंतर मग 5 वर्षानंतर मला मग धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजमध्ये नोकरी मिळाली आणि 56 उमेदवारांमधून माझी निवड त्यांनी केली. आणि त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू घ्यायला होते ग्रेस. अच्छा. आणि डॉक्टर विभा प्रभुदेसाई. ग्रेसनी जवळजवळ माझी मुलाखत 20 मिनिटं घेतली. आमचे प्रश्नोत्तर चालले होते आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मी अचूक आणि तडाखेबंद असं उत्तर दिलं होतं. ग्रेस सुद्धा अतिशय खुश झाले होते. तर हे जे होतं हे फार महत्वाचं होतं आणि यातून मग माझा एक प्रवास असा सुरू झाला. कोणतं वर्ष असेल हे? हे वर्ष 1989चं. अच्छा. 1989ला मी सिनियर कॉलेजमध्ये गेलो आणि दुसरं की त्याच वेळेला माझी दुसरी कादंबरी रक्तध्रुव प्रकाशित झाली. अच्छा. ही त्यावेळेला कौतुकाचा विषय होते, कारण की नुकताच मी लिहायला लागलो होतो आणि एका मोठ्या प्रकाशन संस्थेकडून माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. ह्याचं कौतुक त्यावेळेला अनेकांना, माझ्या मित्रमंडळींना, मला पाहणाऱ्यांना, मला चाहणाऱ्यांना असं होतं आणि ते फार चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलं. अच्छा. बरं, आता हा तुमचा शैक्षणिक आणि लेखकाचा हे झाला. बरोबर. पण अजून एक आता वैयक्तिक प्रश्न थोडासा विचारू असं वाटतो, तो म्हणजे आपलं लग्न कार्य केव्हा झालं? माझं लग्न 1988 झालं. अच्छा. म्हणजे तुमचं PhD होण्याच्या आधी झालं? आधीच झालेलं आहे. आणि आणखी सांगायला मला आनंद होईल की माझी श्रीमती अरुणा शोभणे ही मॅथमॅटिक्समध्ये, गणितामध्ये MSc होती. अच्छा. हा, ती नागपूरच्या दीनानाथ ज्युनियर कॉलेजमध्ये
गणिताची प्राध्यापिका म्हणून नोकरी करत होती. अच्छा. आणि विरोधाभास असा की गणित मला फारसं जमत नव्हतं आणि गणितासोबत हा इतका संसार झाला आणि तो त्यामुळे माझं गणित जरा व्यावहारिक गणित बऱ्यापैकी पक्क झालं असं समजायला हरकत नाही. नाही, बरोबर आहे. कारण कधी पण काय म्हणू आपण, जे काही जोड्या जमतात लग्नासाठी वगैरे त्या नेहमी विरुद्धार्थी जमतात. अगदी 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 अगदी. त्याचे सूर जुळले की मग काही प्रॉब्लेम मग काही प्रॉब्लेम नसतो. बरोबर आहे. तर एक छोटासा विरंगुळा घेऊ सर आपण. हो अगदी. हा श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपण कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेखन करणारे तसेच संपादन, व्यक्ती रेखाटन अशा विविध प्रांतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मराठी साहित्यातील एक आघाडीचं नाव म्हणजे डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे यांच्याशी आपली वार्ता सुरू आहे. तर सर, पुन्हा पुढचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की आपल्या एवढ्या कादंबऱ्या झाल्या लेखनाच्या, बरोबर, आणि लग्न पण झालं, तर पुढचा लेखनाचा तुमचा जो काही छंद आहे, लेखनाचं कार्य आहे, हे तुमचं निरंतर सुरूच होतं. हो. तर अशा तुमच्या काही कादंबऱ्यांची अशी काही नावं असे तुम्ही सांगू शकता? हो. माझी रक्तद्रोही कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यानंतर लागलीच मी माझ्या गावातल्या अनुभवावर एक ग्रामीण कादंबरी लिहायचं ठरवलं. त्याची सुरुवातही झाली. त्या कादंबरीचं शीर्षक म्हणजे कोंडी. शहरातील अनेक बऱ्या वाईट गोष्टी या जेव्हा गावात येतात त्यामुळे गाव बदलतं, गावाची मानसिकता बदलते, गावातील रीतीभातींवर त्याचे बरे परिणाम होतात. आणि हे सगळं होत असताना जी उगवती घडती जी तरुण पिढी असते गावातली, त्या तरुण पिढीच्या मानसिकतेवर त्याचा खूप वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. तो बराही होतो, वाईटही होतो. हे सूत्र घेऊन मी कोंडी कादंबरी लिहिली. अच्छा. ती सुद्धा लागलीच प्रकाशित झाली आणि या कोंडी कादंबरीनं मला महाराष्ट्रभर कादंबरीकार म्हणून नाव मिळवून दिलं. त्याच्या 1 वर्ष आधी माझा वर्तमान नावाचा कथासंग्रह आला होता. मी मग सातत्याने लेखन करीत होतो. या सबंध प्रवासामध्ये मधल्या काळामध्ये मग 26 दिवस कादंबरी आली, चिरेबंद कादंबरी आली, 10 दिशा कथासंग्रह आला आणि कादंबरीकार श्रीनाथ पेंडसे नावाचं पुस्तक पण आलं. आणि यानंतर मग मी महाभारताच्या अभ्यासाकडे वळलो, कारण की महाभारत हा माझ्यावर संस्कार केला गेलेला आणि मला प्रभावित केला गेलेला एक असा विषय होता. एक महाभारताचा जवळजवळ मी 10 वर्षामध्ये अभ्यास करत होतो आणि त्यातून मग महाभारतावर आधारित उत्तरायण ही माझी कादंबरी 2001 साली. ही कादंबरी प्रकाशित झाल्याबरोबर एक तर ती मोठी कादंबरी म्हणजे डबल क्राऊन आकाराची ती जवळजवळ 550 पानांची कादंबरी, महाकादंबरी आपण ज्याला म्हणू किंवा बृहत कादंबरी म्हणू. आणि ही कादंबरी वाचताना वाचकांनी, जाणकारांनी मला खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. ते म्हणाले की वेगळं लेखन आहे. या कादंबरीला विदर्भ साहित्य संघाचा पु. देशपांडे पुरस्कार मिळाला. या कादंबरीला घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार मिळाला. या कादंबऱ्यांपेक्षा वेगळी आणि अर्थपूर्ण अशी कादंबरी रवींद्र शोभणे या लेखकाने लिहिली, हा एक आनंद देणारा असा एक चर्चेचा सूर सर्वत्र उमटत होता. आणि त्यातून आपण एक श्रेष्ठ प्रतीच्या कादंबरी लेखनाचा एक प्रयत्न केला आणि आपण बऱ्यापैकी त्याच्यात यश मिळवलं, अशी माझी भावना झालेली होती. ती अजून सुद्धा तशीच आहे. फारच छान सर. तुमचं लेखन कार्य, तुम्ही लिहिलेल्या कादंबऱ्या, हो, खरोखर लेखकाचं कार्य म्हणजे कथा, कादंबरी आणि ललित लेखन याबाबत आपला एक लेखनाचा हातखंड आहे आणि तुम्हाला विविध पुरस्कार सुद्धा या लेखन कार्यातूनच मिळालेले आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण झालात 2024 साली. तर जेव्हा तुम्हाला अध्यक्षपद भूषवण्याचं कार्य वाटेला आलं, तुमच्या वाटेला आलं म्हणूया, तुम्हाला सोपवल्या गेलं, तर त्याबद्दलचं आपण काय सांगू शकाल? तुम्हाला काय, कसं वाटलं? जेव्हा मी लेखन करायला लागलो तेव्हाच एक वेडा विचार, एक वेडी आशा मनात होती आणि ती वेडी आशा ही होती की आपण कधीतरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा. कदाचित स्वप्न म्हणा, वेडेपणा म्हणा, पण ते डोक्यात होतं, ज्याला आपण असं की बॅक ऑफ द माइंड जे म्हणतो, असं काहीतरी होतं. आणि त्यातून एक लेखक म्हणून मी सातत्याने एक प्रवास करत होतो आणि माझी लेखन यात्रा जी सुरू होती, तर माझ्या पहिल्या कादंबरीपेक्षा दुसरी कादंबरी कशी सरस असणार, दुसऱ्यापेक्षा तिसरी कशी सरस असणार, किंवा कथांमध्ये मी मागच्या कथांपेक्षा अधिक चांगली कथा कशी लिहू शकतो, ती कधी लिहायची, असे सगळं ते सुरू असायचं. आणि महाभारताचा विचार करताना मग वर शाप, दैवी चमत्कार, योगायोग, जन्म पुनर्जन्म, शाप उशाप, ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून निखळ माणूस, एक हाडामासाचा माणूस कसा, या अंगाने मी उत्तरायणमध्ये महाभारताच्या व्यक्तिरेखांकडे वळलो. मग मला असं जाणवलं की असा आणखी मोठा पट कुठला घ्यायचा. मग माझ्यासमोर 1975ची आणीबाणी आली. पण त्या आणीबाणीनं संबंध समाज, समाज मन,
व्यक्तिमन ढवळून निघालं. त्या काळातली आणखी एक घटना अशी दिसते आपल्याला की 1975 साली म्हणजे जागतिक महिला वर्ष म्हणून ते वर्ष साजरं केलं गेलं 8 मार्च 1975. या कालखंडाचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला हे आव्हानात्मक लेखन वाटलं आणि सांगायला किंवा ज्याला आपण असं म्हणूया की काहीशा धारिष्ठाने मी असं म्हणेन की अशा प्रकारचा मोठा कालखंड घेऊन त्या कालखंडावरचं लेखन मराठी कादंबरीमध्ये फारसं झालं नाही. आणि याच्यामध्ये काळ हा त्या कादंबरीचा नायक आहे. पण हा जो 25 वर्षाचा कालखंड होता तो केवळ एका ग्रंथामध्ये किंवा एका पुस्तकात किंवा एका कादंबरीत अशक्य होता. आणि त्यामुळे मग मी त्या काळाचे 3 टप्पे पाडले: पडघम, अश्वमेध आणि होळी. पडघमचा कालखंड हा आणीबाणी सुरू होते, तिथून तर इंदिराजींची हत्या. अश्वमेधचा कालखंड इंदिराजींच्या हत्येनंतर राजीवजी पंतप्रधान होतात, तिथून तर राजीवजींची हत्या. आणि अश्वमेध नंतर होळी जी आहे त्या होळीमध्ये राजीवजींच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंहरावांचं सरकार बसतं, तिथून तर 2000 पर्यंत कालखंड. या संबंध याच्यामध्ये मला माणसांची नैतिकता, त्यांची नीतिमूल्य, त्यांची जीवनशैली, त्यांची विचार करण्याशैली, त्यांच्या जगण्याविषयीचे आडाखे सगळं इतकं बदललेलं जाणवलं. आणि म्हणूनच मी 1991 ते 2000 या कालखंडाचा विचार करताना त्या कादंबरीला होळी असं शीर्षक दिलं. होळी म्हणजे मूल्यांचीच होळी झालेली आहे. आणि म्हणून मग त्यांनी मग ही अध्यक्ष पदाची धुरा म्हणा, तुम्हाला हा अध्यक्ष पदाचा सन्मान आहे तो मला दिला. बरं, पण एक प्रश्न पुन्हा मला असं विचारायचं वाटतं सर, एवढ्या तुमचं कादंबरी लेखन झालं, पण तुम्हाला कोणती कादंबरी मनातून अशी खूप चांगली लिहिली गेली आहे आणि तुमच्या आवडीची अशी कोणती कादंबरी आहे? त्याविषयी बोलायचं झालं तर उत्तरायण या कादंबरीचा मी विचार करेन. मराठी माणूस, भारतीय माणूस हा श्रद्धांना गोंजारणारा आहे. या श्रद्धांना कुठेही धक्का न पोहोचू देता त्या श्रद्धांचं एकूणच तार्किक पातळीवर मांडणी करणं, हा जो मोठा ज्याला आपण काय म्हणू की प्रवास होता, किंवा ही जी मोठी जी एक काय मांडणी होती, मोठं कर्म होतं, ते मी या निमित्तानं केलं. आणि त्यामुळं ही कादंबरी ही मला अतिशय महत्वाची वाटते. आनंदानं सांगायची गोष्ट अशी की ह्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेतर्फे अगदी एक 3-4 महिन्यामध्ये बाजारात येईल. त्याशिवाय या कादंबरीचा हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद झाल्याने नाही, फार खरोखर सर आपलं लेखन कार्य हे खूप मोलाचं ठरतं आहे वाचकांना. आणि लेखकातून तुम्ही एक दिग्गज लेखक आहात. एवढ्या सगळ्या लेखकात एक पुन्हा आता छोटासा प्रश्न असा विचारतो की लेखनाच्या कार्य व्यतिरिक्त आपल्याला अजून कोणते असे छंद आहेत? मगाशी मी सांगितलं तो छंद म्हणजे कपडे शिवण्याचा. अच्छा. अजूनही मी माझे कपडे मी स्वतः शिवतो. अच्छा, फारच छान. मला आवडतं. त्याशिवाय एक वाचनाचा छंद आहे. सातत्यानं वाचन करणं आणि वाचन करत करत एक आपलं व्यक्तिमत्व घडवणं. सिनेमा पाहायचा सुद्धा एक छंद मला आधी खूप होता, आता तो कमी झाला. आणखी एक वेगळा छंद सांगायचा म्हटल्यानंतर मला गाणी खूप आवडतात, जुनी गाणी. अच्छा. गाणी ऐकण्यामुळं एक लागणारी जी समाधी असते ती अशी अवर्णनीय असते. बरोबर आहे. ब्रेनला अगदी ऍक्टिव्हेट होत राहतं. आणि ती माझी एक आता सवय झाली आहे, तो माझा छंद झालेला आहे. आणि हे चांगल्या अर्थानं छंद आहे, वाईट छंद फारसे नाहीतच. फारच छान. तर मग याच विषयावर, तुमच्या गाण्याच्या विषयावर आपण एखादी तुमच्या आवडीचं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया? हो, नक्की. मी मराठी चित्रपट एक पाहिला होता, पाठलाग. अच्छा. राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला. आणि पाठलाग या चित्रपटाची कथा आणि गाणी गदी माडगुळकरांनी लिहिली होती. त्या चित्रपटातलं शीर्षक गीत आहे, हॉन्टिंग गीत आहे ते. अच्छा. या डोळ्यांची 2 पाखरे फिरतील तुमच्या भोवती, पाठ लागे असाच करतील सदैव तुमचा गर्दी. तर ही जी गाणं आहे, ही गाणं मला खूप आवडतं. ते गाणं आपण आपल्या रसिकांना, आपण आपल्या श्रोत्यांना नक्की ऐकूया. तर श्रोते हो, आपणास सुद्धा डॉक्टर रवींद्र शोभणे यांचं आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण आपली वेळ पण संपत आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना, स्वतः तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहातच, बरोबर, तुम्ही असा काय संदेश असा प्रदान करणार? बरोबर आहे. एक लेखक म्हणून, एक कादंबरीकार म्हणून, एक व्यक्ती रेखाटन करणारे आणि विविध क्षेत्रात तुमचं कर्तृत्व असल्यामुळे तुमचा संदेश हा सुद्धा अमूल्य असणार. ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर एक समाज किंवा घरची मंडळी सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहते. काहींना घरातली ज्येष्ठ मंडळी जड झालेली असते, काहींना घरातली ज्येष्ठ मंडळी ही आधारासारखी वाटते, काहींना ज्येष्ठ मंडळी ही घरातून बाहेर जावी, वृद्धाश्रमात जावी असं वाटतं. अनेक प्रकार आहे. पण आपण ज्येष्ठ झालो म्हणजे थकलो, आपली गात्र थकलीत, गात्र गळालीत असं वाटण्याचं काही कारण नाही. संदेश म्हणता येणार नाही, पण असं एक सुचवेन
की तुमचा जो फावला वेळ आहे तो फावला वेळ तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात घाला. म्हणजे समजा तुम्हाला गाणी आवडत असतील, मधून मधून तुम्ही गाणी ऐका. तुम्हाला चित्रकलेचा छंद असेल, चित्र काढा. तुम्हाला गाण्याचा छंद असेल, तुम्ही गा. किंवा याही पलीकडे आणखी समजा तुम्हाला जर वाचनात आवड असेल, पुस्तकांच्या वाचन करा. याशिवाय घरच्या छोट्या मोठ्यांना समजून घ्या. काय होतं की 3 पिढ्यांमध्ये पडले जे अंतर असतं त्या अंतराचा एक परिणाम म्हणून आपल्या घरामध्ये कलह सुद्धा निर्माण होतात. तर समजून घ्या, सुनेचं जगणं समजून घ्या, मुलाचं जगणं समजून घ्या, नातवंडांचं जगणं समजून घ्या, जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक सुखशांती नांदेल. आपण आज ज्येष्ठ नागरिक ज्याला आपण म्हणू आणि जे नोकरीला होते अशी ज्येष्ठ मंडळी ही ज्याला आपण काय म्हणू की आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. अशाच्यात तुम्ही केवळ पैशाचा, केवळ आर्थिक विचार न करता मनशांती तुम्हाला कशी लाभेल, कशातून लाभेल आणि मनशांती लाभण्याकरता आपण काय काय करू शकतो, आपल्या घरच्या मंडळींना, आपल्या मित्रमंडळींना विश्वासात घेऊन तुम्ही एक तुमचा एक जो दिवस जो ढकलता तुम्ही तो छान घालवण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितपणे तुम्हाला एक मानसिक स्वास्थ्य लाभेल, मानसिक समाधान लाभेल आणि त्यातून तुमचं जगणं हे अधिक आनंददायी होईल असं मला वाटतं. हेच मला ज्येष्ठ नागरिकांना सुचवावंसं वाटतं. फारच छान सर. तुमचा संदेश हा ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर इतर श्रोत्यांना सुद्धा लागू पडतो. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेखन, संपादन, व्यक्ती रेखाटन करणारे आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मराठी साहित्यातील एक दिग्गज लेखन करणारे डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे यांची मुलाखत ऐकली. आणि सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिकांतर्फे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात जीवन प्रवास एका लेखकाचा या विषयावर साहित्यातील कथा, कादंबरीकार आणि ललित लेखन करणारे डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.